आज संतापून आज या नाईलाज असतो या आझाद मैदानावर या भर उन्हात आपल्या मागण्यांसाठी आपल्या लढ्यासाठी झटत आहे। आमच्या मागण्या मान्य करा। अरे या सरकारचं करायचं काय? सगळ्यांचे एक दिवसात संप मिटतात आणि आज हे सरकार आम्हाला महिना झाला तरी आमच्याकडे दुर्लक्ष करतं। राज्य सरकार, राज्य शासन, राज्य शासन जे तुमचं राजकारण आहे ते बाजूला ठेवून या सगळ्या भगिनींचा आपण विचार करून। नमस्कार, मी प्रतिकेश पाटील, आपण पाहतात महाटॉक। गेल्या 4 डिसेंबरपासून ते अंगणवाडी येथील अंगणवाडींच्या सेविकांचे आझाद मैदान येथे आंदोलन सुरू आहे। याच पार्श्वभूमीवर लाखोच्या संख्येने आज अंगणवाडी सेविका जमल्या आहेत। नेमक्या त्यांच्या मागण्या काय आपण त्यांच्याकडे जाणून घेणार आहोत। ताई, नेमकं काय सांगाल, नेमक्या काय तुमच्या मागण्या आहेत आणि त्याबद्दल काय सांगाल? हां, प्रथम मागणी आमची की आम्हाला पेन्शन योजना लागू व्हावी, कारण गेले 35 वर्ष सगळ्या सेविका काम करतायत। आता ते रिटायरमेंटच्या उंबरठ्यावर आहेत, तर त्यांना पेन्शन योजना पहिली लागू करावी, ही सगळ्यात महत्त्वाची मागणी। त्याच्यानंतर आम्हाला जे मानधन मिळतं ते मानधन न देता त्यांनी आम्हाला वेतन द्यावं, सरकारी सेवेत सामावून घ्यावं, म्हणजे सगळ्या बाकी फॅसिलिटी आम्हाला मिळतील। आणि ह्या 2 महत्त्वाच्या मागण्या। तसंच बाकी ग्रॅज्युएटी लागू करावी, सेविकांना बाकी फॅसिलिटी ज्या आहेत मेडिकलच्या वगैरे त्या सगळ्याच म्हणजे एकदम शासकीय सेवेत सामावून घेतलं की बाकी सगळ्या गोष्टी मिळतील। आणि एवढ्याशा तुटपुंजा पगारात एवढ्या महागाई दरवर्षी वाढते, पण मानधन आम्हाला दरवर्षी वाढत नाहीये। शासनाने न सांगता मानधन दरवर्षी आम्हाला इन्क्रीमेंट द्यावी अशी आमची मागणी आहे। आम्हाला इथं मोर्चाला यायचीच आवश्यकता नाहीये, दरवर्षी त्यांनी वाढीव काहीतरी आम्हाला द्यावं, ही आमची महत्त्वाची मागणी आहे। अजून काही आपण जे अंगणवाडी सेविका त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। नेमकं काय सांगाल ताई, की कशामुळे कुठल्या मागण्या तुमच्या ज्या आहेत त्या अजून मान्य नाही, म्हणजे मुद्दा कुठला आहे नेमका, काय सांगाल? सर्वप्रथम म्हणजे आमची पेन्शनची मागणी आहे ती शासनाने या मागणीचा गांभीर्याने विचार करावा। त्यानंतर आमची जी मानधन वाढ आहे याचा सुद्धा म्हणजे जशी महागाई वाढते, तुम्ही शासन जे आम्हाला मानधन देत आहे त्यामध्ये आमचं घर चालत नाहीये, त्याच्यामुळे आमची मानधनात आपण प्रामुख्याने ही मागणी मानधनाची आपण लक्षात घ्यावी। त्यानंतर जो मुलांना पोषण आहार दिला जातो त्याची जी शिजवण्याची रक्कम आहे ती सुद्धा म्हणजे गॅस दर वाढल्यामुळे आम्हाला इंधन पुरत नाही किंवा इंधनाचे दर आम्हाला परवडत नाही, तेव्हा जे 8 रुपये प्रत्येक बालकाला आपण देत आहात ते 16 किंवा 24 रुपये करून देण्याची आमची मागणी आहे। आज महिनाभर आम्ही उद्या 4 तारीखला आम्हाला संपात उतरून 1 महिना होणार आहे आणि बिनपगारी म्हणजे न काम न मानधन अशा स्वरूपात आज आम्ही घरात आहोत। आणि आज या सर्व प्रचंड महिला आज संतापून आज या नाईलाज असतो या आझाद मैदानावर या भर उन्हात आपल्या मागण्यांसाठी आपल्या लढ्यासाठी झटत आहे। याचा शासनाने गांभीर्याने विचार करावा असं आम्हाला सर्वप्रथम वाटतं। नक्कीच ताई, जसं तुम्ही म्हणालात की शासनाने गांभीर्याने विचार करावा, आज एकवटला आहात। आज कुठे ना कुठेतरी राजकीय पक्ष जसे की शिवसेना, उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे सुद्धा आज भेटीसाठी येणार आहेत किंवा अनेक काही नेते आज इथे भेटीसाठी येत आहे, याकडे तुम्ही कसं बघता आणि काय सांगता? ज्या पक्षात काम करत आहेत त्यांनी माझं असं म्हणणं आहे, जे तुमचं राजकारण आहे ते बाजूला ठेवून या सगळ्या भगिनींचा आपण विचार करून लवकर ही आमच्या सर्व भगिनींची आपल्याकडे मागणी आहे। त्यांच्याकडून आपण जाणून घेणार, काय सांगाल? आम्हाला आता 40 वर्ष मला काम करून झालं, मानधन फक्त 10,000 मिळतं आणि मदतनीसांना 7.5 मिळतं, मिनीवाल्यांना 7.5 मिळतं। आमची अशी अपेक्षा आहे की सेविकेला हे 26,000 द्यावं आणि मदतनीसांना 20,000 द्यावं आणि अंगणवाडी सेविकांना 20,000 द्यावं, ही आमची मागणी आहे। सरकारी कोणीही मंत्री असो सगळ्यांचे एक दिवसात संप मिटतात आणि आज हे सरकार आम्हाला महिना झाला तरी आमच्याकडे दुर्लक्ष करतं। तुटपुंजा पगारावर आम्ही उपासमार होती, महिना झाला आमच्याकडे कोणी लक्ष देत नाही। आम्ही इथं भर उन्हात बसलो, थंडीत आम्ही नागपूरच्या अधिवेशनात 15 तारखेला रात्रंदिवस आम्ही थंडीत झोपलो। राज्यव्यापी संपावर अंगणवाडी सेविका पूर्ण 1 महिन्यापासून संपावर आहेत, तरी सुद्धा या शासनाला काही त्यांची दखल नाही। एकीकडे शासन हा नारी शक्तीचा जागर करता येईल, ह्याच नारी महिलांचा असा हे केला जातो या, तर शासनाने आमच्या मागण्यांची आणि सर्व अंगणवाडी सेविकांची लवकरात लवकर दखल घ्यावी। पुणे जिल्हा भोर तालुका मधून आलेलो आहोत आम्ही। सकाळी उठून इथपर्यंत पोहोचण्यासाठी सकाळी 5 पासून घर सोडलेलं आहे, तर शासनाने आमच्या सर्व महिलांचा आणि अंगणवाडी सेविका मदतनीसांचा लवकरात लवकर योग्य ते निर्णय घ्यावा।